श्रीमंत समर्थला विनंती आहे, आपला एक प्रतिनिधी नसेल तर 3 रनची पेनल्टी आहे, लक्षात घ्या. आपला एक्स्ट्रा प्लेअर अजूनही आलेला नाहीये. पहिला बॉल जर पडला आणि त्या अगोदर जर तुमचा राखीव खेळाडू इथे नसेल तर आपल्या टीमला 3 रनची पेनल्टी लावली जाईल. स्ट्राईकवर श्लोक लुडबे आहेत, त्याचबरोबर नॉन स्ट्राईकला हर्ष भोसले बाबा आणि त्यांच्या समोर बॉलिंग मार्कवरती मात्र संजय सिंग. गणेश लीला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सर्व आपण जर पाहिलं तर अध्यक्ष आहेत आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली मात्र ही संपूर्ण स्पर्धा पार पडते. बबनजी तावडे साहेब, त्याचबरोबर लाला बशीर शेख, ही सर्व मान्यवर मंडळी, आमचे सचिनजी शेट्टे साहेब सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. बबनजी शिरोडकर. मी सन्माननीय सचिन शेट्टे सरांना विनंती करतोय, सर आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. चला, सामन्याचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. संजय सिंग यांचा पहिला बॉल. पहिला चेंडू बॅकफुटवर जाऊन मात्र स्क्वेअर कटचा प्रयत्न तिकडे केला गेला. बॉल जातोय तो मात्र डिक्लेअर स्वरूपातल्या दिशेला. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाते. स्वामी समर्थ मठ परळ सर्व त्याचबरोबर परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा नरे पार्क मंडळाचे सन्माननीय विश्वस्त श्री सचिनजी शेट्टे साहेब यांचं मात्र शुभागमन. साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुंदर फटका तिकडे मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला मात्र बॉल पायाला लागून भुलतीकडेच निघून गेलाय. 4 धावा येत आहेत. चौकार बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. बाबा म्हणजे हर्ष भोसले यांच्या बॅटमधून थोडंसं फिल्डिंग मध्ये बदल करू इच्छित आहेत त्या ठिकाणी संजय सिंग. पंचांच्या भूमिकेत आपण बघताय तुषारजी चिखले, अमितजी हडसे, विकी तावसळकर. गुणलेखकाच्या भूमिकेत आपण पाहताय ते माझे मित्र वंश दळवी. गेम शॉट्स लाईव्ह वरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. मागच्या बॉलवरती मात्र आता एक सिंगल धाव घेतली गेली. एकेरी धावेसोबत मात्र आपण जर पाहिलं तर संघाच्या धावफलकाचा आकडा जाऊन पोहोचलाय तो 8 या धावसंख्येवर. GPL 2026 आपण बघत आहात. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या भेटीसाठी आलेली ही स्पर्धा परळच्या ऐतिहासिक अशा भिवाजीराव नरे म्हणजेच नरे पार्क मैदानावरती आज नवीन वर्षामधली पहिली स्पर्धा आपण पाहत आहात. एक दर्जेदार असं आयोजन दरवर्षी आपण बघत असतो गणेश लीला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांचं. बरेच सहकारी या स्पर्धेला लाभलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाखेरीस मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 या धावसंख्येवर. आज सन्माननीय श्री सचिन शेट्टे सरांचं सुद्धा शुभागमन झालंय. त्याचबरोबर आपल्या परळ परिसरातील एक नामवंत उद्योजक मायरासा परफ्यूमचे सर्व सन्माननीय यश मोरे त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बाबूश क्रेन सर्व्हिसेस समोर लागलेला जो बॅनर दिसतोय, पॉवर प्ले यावेळेला स्वीकारली आहे. दुसऱ्याच ओव्हरमध्ये बॅटिंग पॉवर प्लेचा स्वीकार या ठिकाणी केला गेलेला आपण बघतोय. तो बॅटिंग टीम कडून श्रीमंत समर्थ म्हणजेच सचिन शेट्टे यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्यांच्या विरोधात मात्र आपण जर पाहिलं तर आरपी चॅम्पियन म्हटलं की मग दुसऱ्या बाजूने आठवण होते ती बशीर शेख म्हणजे लाला बशीर शेख यांची. एक जबरदस्त स्पर्धा, एक जबरदस्त आयोजन, एक क्वालिटी क्रिकेट, एक मैत्रीपूर्ण स्पर्धा. मैदानामध्ये तुम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहात. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. या पुढच्या सामन्यासाठी मात्र आम्ही नक्कीच विनंती करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये पुढच्या मॅचचा टॉस होईल. सामना असेल ओमकार गणेश 11 विरुद्ध परळचा राजा चॅम्पियन्स या दोन टीम मध्ये. एक बिग फाईट आपण बघतोय. तसं बघायला गेलं तर आज थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये. अ गटातून ब गटातून 4 संघ खेळताना आपल्याला दिसले, परंतु पहिल्या फेरीमध्ये अ गटातल्या सर्व संघांनी विजय मिळवलाय आणि ब गटातल्या प्रत्येक संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय. आणि एकच लो स्कोरिंग मॅच ची थोडीशी टफ झाली, शेवटच्या ओव्हर पर्यंत गेली, पण शेवटी विक्रिएटिकला विजय मिळवताना आपण पाहिलं त्याही मॅच मध्ये.
आणि बाकीच्या तिन्ही मॅचेसमध्ये सुरुवातीला मात्र 50 अधिकच्या धावा म्हणजे 2 मॅचमध्ये 29 सेट्सचं टार्गेट ते चेस केलं गेलं आणि तिसऱ्या मॅचमध्ये 52 धावांचं टार्गेट तेही चेस केलं गेलं. म्हणजे एकंदरीत हे ग्राउंड जे आहे कुठेतरी या स्पर्धेमध्ये चेसेबल आहे. त्यामुळे प्रत्येक कॅप्टन टॉस जिंकतोय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतोय, चेस करण्याचा निर्णय घेतोय. नवीन ओव्हर दुसऱ्या ओव्हरचा खेळ मात्र यावेळेला बॉलिंग मार्कवरती जर आपण पाहिला तर अभिषेक पॉवर प्लेची ओव्हर. या ओव्हरमध्ये जर विकेट नाही गमावलं तर जितक्या धावा तुम्ही बनवल्यात त्या तितक्या धावा तुम्हाला दुप्पट करून दिल्या जातील. पण जर विकेट गेली तर मग आलेल्या धावाच तुम्हाला त्या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. सध्या जर आपण पाहिलं तर 4 बॉलमध्ये फक्त 2च आलेत. पॉवर प्लेच्या षटकात फक्त 2 धावा खर्च करण्यात अभिषेक आतापर्यंत तरी मात्र किफायती गोलंदाजी करतोय, एक कंजूस गोलंदाजी करतोय. या वेळेला मात्र ऑन साईडला खेळायचा होता फटका पण कव्हर्सला जातोय. दुसऱ्या धाव्याचा कोणताही प्रयत्न नाहीये, विकेट नाही गमवायची आहे. भले 4-5 आल्या तरी चालतील पण दुप्पट करून मिळले की त्या डबल होतील. आतापर्यंत 5 मध्ये 3 आलेत. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती मात्र सिंगल घ्यायचा प्रयत्न असेल का? नाही. श्लोक लुडब्याने मात्र माघार घेतली. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉल येतोय आणि या ओव्हरमधून टोटल 3च रन आलेत. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 3 म्हणजे या 3च्या होतील डबल 6 आणि संघाची एकूण धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 15 ऑन द बोर्ड विथआउट एनी लॉस. आरपी चॅम्पियन सुद्धा खूप चांगली फाईट करते. लाल रंगाचं टी शर्ट आहे आरपी चॅम्पियन्सच्या अंगावरती. एकंदरीत ही टीम समोरच्या टीमसाठी धोका म्हणून उभी राहिली आहे. मगाशाही मॅच मध्ये जसं बघायला गेलं तर आरपी चॅम्पियन्सला पराभवाचा सामना करावा लागला होता. ओमकार गणेश 11. या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा मात्र गॅप मध्ये निघतोय का बॉल. पाठीमागून बॅकअप साठी मात्र रोहित आले. दोन धावा धापलकावर ऍड होत आहेत. बॉलिंग मार्कवरती सध्या आपण जर पाहिलं तर सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि आमचे लाडके गुणलेखक रुपेशजी त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या व्हेरी मॅम वेलकम रुपेश सुर्वे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नो बॉलचा इशारा पंचांकडून कळवला गेला. नो प्लस 1 धाव आणि यानंतर मात्र उघड्या डोळे बघा नीट, यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन खेळले आणि या वेळेला श्लोकने गलती केली होती, चुकी केली होती पण त्या चुकीला या ठिकाणी नक्कीच उत्तर नाही देता आलं. पॉवर प्ले मध्ये 3 रनची ओव्हर, 6 धावा मिळाल्या, 15 धावा धावफलकावरती होत्या. आता तिसरी ओव्हर सध्या प्रगतीपथावर आहे. ओव्हरपी चेंडू होता, ड्राईव्ह केला समोरच्या दिशेला, मात्र रोहित कांबळे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुप्रसिद्ध असे गुणलेखक, आपल्या परिसरातील एक नामवंत असे गुणलेखक रुपेशजी सुर्वे. हो हो हो, जबरदस्त फटका बाबाच्या बॅट मधून, 4 धावा. बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. यावेळेला टपली पुन्हा एकदा मात्र कव्हरच्या दिशेला बॉल चाललाय. थोडंसं मिसफील्ड तिकडे होतं. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न यशस्वी झाला. बाबाने जबरदस्त सूचित खेळला. तिकडे एक रिव्हर्स सोबत एक फटका आला 4 धावांचा. त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 29. पुन्हा एकदा मात्र ऑन साईडला केलेला फटका. तिकडे मात्र मिड विकेटला फिल्डर आहेत. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये संदेश पवार.
शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवरती मात्र तसं बघायला गेलं तर 2 धावा आल्या आणि टोटल या ओव्हरमधून आपण जर पाहिलं तर 10 धावा जवळपास आलेल्या आपल्याला बघायला मिळाल्या. आणि संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 3 ओव्हरनंतर धावफलकाचा आकडा 31 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. शेवटची ओव्हर आता मात्र बघूया शेवटच्या ओव्हरमध्ये किती रन्स मिळतील. बॉलिंगसाठी मात्र कोणाला पाचारण केलं जाईल, कोणाला संधी दिली जाते. राहुल बोबडे बॉलिंग मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हर 31 धावा. कंट्रोलमध्ये आहे धावसंख्या. पॉवर प्लेच्या षटकात फक्त 3च रन आले. 3च्या दुप्पट 6 मिळाले. 31 रन्स 31 धावा धावफलकावरती आहेत. राहुल बोबडे समोर मात्र आपण जर पाहिलं तर एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे श्लोक. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह चांगला फटका खेळला होता पण सरळ गोलंदाजाच्या हाताच्या दिशेने बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगला फटका पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेला चाललाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत. सिंगल डबल या ठिकाणी मात्र घेण्याचा प्रयत्न आपण चालू असलेला पाहतोय. चौकारांचा मात्र थोडासा अभावच बघायला मिळाला या मॅच दरम्यान. नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. यानंतर होणारा सामना परळचा राजा चॅम्पियन्स. आणि यावेळेला पुन्हा एकदा मात्र उलट्या बॅटने खेळलेला फटका अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर कलटी. आणखीन एक बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. जबरदस्त बॅटिंग करतायत हर्ष. यावेळेला नो बॉलचा इशारा आहे. संदेश पवार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. थ्रो केलाय तो स्ट्रायकिंग एंडला. ओव्हर थ्रो झालाय. एक्स्ट्रा रन्स मिळत आहेत. गोल्डन मॅन आज खेळाडूच्या भूमिकेत आहेत. टोटल किती रन्स मिळणार आहेत. नो बॉल सुद्धा आहे आणि नो बॉल वरती टोटल 3 एक्स्ट्रा आले म्हणजे टोटल 4 रन. 4 धावांसोबत मात्र आता मोठा बदल घडलाय. या अगोदर सुद्धा एक चौकार आलाय. धावसंख्या आता मात्र चांगल्या स्थितीत आहे. धावफलकावरती धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 42. 1-4 ऍटलिस्ट एक सन्मानजनक स्कोर तरी बनवायचा आहे. 42. 1-4 म्हणजे आपण जर पाहिलं तर पहिला बॉल एकेरी धाव, दुसरा बॉल दुहेरी धाव, तिसरा बॉल चौकार आणि त्यानंतर चौथा चेंडू हाताळत असताना नो बॉल वरती 3 रन एक्स्ट्रा म्हणजे टोटल तेही 4. शेवटची ओव्हर थोडीशी महागडी ठरते. पुन्हा एकदा मात्र कव्हरच्या दिशेला आणि आणखीन एक चौकार. यावेळेला खेळाडू पाहत बसतील त्या ठिकाणी. तोपर्यंत बॉल निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. आणखीन एक दर्जेदार असा बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार बघायला मिळतोय हर्ष भोसले बाबाच्या बॅटमधून. पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. ओमकार गणेश 11 आणि त्यांच्या विरोधात परळचा राजा चॅम्पियन्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन स्टेज जवळ आपण उपस्थित राहायचंय. ओमकार गणेश 11 आणि परळचा राजा चॅम्पियन. यावेळेला सुद्धा हवेत फटका खेळला आणि कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. ओमकार गणेश 11 आणि परळचा राजा चॅम्पियन्स यांच्यामध्ये यापुढील सामना असणार आहे. आणि यावेळेला त्रिफळाची उद्ध्वस्त केली आहेत सर्व यष्ट्या आणि अशा पद्धतीने पहिल्या डावाचा खेळ तसाही संपलाय. आणि पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस टोटल धावसंख्या आपण जर पाहिली तर 48 धावा बनल्या आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 49 धावांचं लक्ष आहे. म्हणजे 16.25च्या सरासरीने यानंतर मात्र धावा जमवायच्या आहेत.
24 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. दरम्यान इनिंग ब्रेकमध्ये मात्र पुढील मॅचचा टॉस केला जातोय. सन्माननीय सचिनजी शेट्टे साहेब, श्री स्वामी समर्थ मठ परळ, सन्माननीय सर्वेसर्वा, त्याचबरोबर परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळचा राजा नरे पार्क मंडळाचे सन्माननीय विश्वस्त श्री सचिन शेट्टे सर यांच्या शुभ हस्ते मात्र पुढच्या मॅचचा टॉस. एका बाजूला महेश चिंदवनकर बुम बुम बुमरो आणि त्याच्या विरोधात मात्र निखिल केसरकर. सो लेट्स हॅव अ टॉस. आणि हर्षने मात्र वैयक्तिक 36 धावा बनवल्या. टॉस जिंकलेला आहे परळचा राजा चॅम्पियन्स टीमने आणि निर्णय फिल्डिंग. प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय आणि क्षेत्ररक्षण करून चेस करण्याचा निर्णय स्वीकारलाय तो परळचा राजा चॅम्पियन्स या टीमने. चला दोन्ही टीम लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. श्रीमंत समर्थ, आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. या स्पर्धेमध्ये टॉस सुद्धा खूप महत्वाचा आहे, कारण टॉस जर तुम्ही जिंकलात तर तुम्हाला निर्णय घेण्याची संधी आहे की तुम्हाला काय करायचं आहे. पहिली बॅटिंग करायची आहे की फिल्डिंग करायची आहे. पहिल्या 4 मॅचमध्ये तरी चेसेबल राहिले हे मैदान. आता पुढच्या 4 मॅचेसमध्ये काय घडणार, काय बिघडणार. अ गटातल्या सर्व संघांनी एक एक मॅच जिंकली आहे. ब गटातला संघ एकही मॅच जिंकू शकलेले नाही आहेत. म्हणजे ब गट कुठेतरी मात्र थोडासा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दुर्बळ दिसतोय. आणि इथे मात्र आपण मगाशी जसं सांगितलं होतं की प्रत्येक स्पर्धेदरम्यान मात्र सर्वाधिक धावा बनवणारा जो फलंदाज असेल त्याला आपण ऑरेंज बँड देणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सर्वात जास्त विकेट पटकावणाऱ्या गोलंदाजाला आपण पर्पल बँड देणार आहोत. आणि या स्पर्धेत सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज ठरलाय तो हर्ष भोसले अर्थात बाबा. आपल्याला खेळताना मात्र हा बँड घालून खेळायचा आहे. हर्ष भोसले बाबा आणि पर्पल कॅप त्या जागेवरती आपण पर्पल बँड देतोय. सो सर्वाधिक विकेट टेकर बॉलर अजून सर्वांना मला वाटतं एक एकच विकेट मिळालेली आहे. त्यामुळे असं कोणताही गोलंदाज नाहीये की ज्याने सर्वाधिक विकेट पटकावलेत. आमचे पंच विकी तवसळकर दुपारचं जेवण झाल्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये. आपल्या सर्वांसाठी मात्र दुपारच्या जेवणाची व्यवस्था आज मात्र आम्हाला उपलब्ध करून दिली ती हॉटेल मेजवानी. हॉटेल मेजवानीचे सर्वेसर्वा अजयजी पांगळे त्यांचा आम्ही विशेष आभारी असणार आहोत. आज आपल्या व्यासपीठावरती आपल्या परळ विभागातील सुप्रसिद्ध मायरासा परफ्युम्सचे सर्वेसर्वा युवा उद्योजक सन्माननीय यश मोरे, त्याचबरोबर परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय विश्वस्त श्री स्वामी समर्थ मठ परळचे सर्वेसर्वा सन्माननीय श्री सचिन शेट्टे साहेब सुद्धा आपल्यासोबत आज उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष सोनेरी स्वागत करीत आहोत. आपल्या सर्वांना मात्र इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. नवीन वर्षातली या मैदानावरती पार पडली जाणारी पहिली स्पर्धा ऑन ग्राउंड आपल्याला प्रणय गवळी पाहायला मिळत आहेत. अलिबागवरून खास आज ही स्पर्धा खेळण्यासाठी इथे आले आहेत. सलामीची जोडी मैदानावरती. पाठीमागे रेलिंग वरती हात ठेवून कोणी उभं राहू नका. आपल्या सर्वांना एक सूचना आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल हवेत आहे आणि जातोय षटकार. वा, खेळाडूला वाटलं बॉल बाहेर चाललाय म्हणून त्याने सोडून दिला, पण तो गेला षटकारामध्ये. आणि पहिला षटकार. आणि हा पहिला षटकार कशा पद्धतीने आलाय बघा मित्रांनो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पहिल्या षटकारासाठी. ते म्हणतात ना की जर नशीब तुमच्या सोबत असेल तर तुम्ही कितीही काही करा, तुमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. नशिबाने साथ दिली रोहितला आणि विकेटच्या जागी मात्र षटकार मिळाला. पहिला षटकार या स्पर्धेतला. अगदी नशीबवान ठरलाय रोहित. परंतु या वेळेला विकेट किपरने चुकी केली आहे. गुड मॉर्निंग शौर्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग शौर्या. या वेळेला मिड विकेटला फटका खेळला जातोय. तिकडे मात्र फिल्डर आहेत. येस येस नो नो काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये.
अगदी गमतीशीर खेळ चालू आहे. कॅच सोडली, तिकडे बॉल असं वाटलं बाहेर जाईल, तो षटकारात गेला. विकेट किपरने आता या अगोदर स्टंपिंग करायच्या वेळेला चुकी केली आणि आता रनआउटच्या स्पर्धेत आपण जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपातल्या विकेट पासूनही या ठिकाणी वंचित राहिले श्रीमंत समर्थ. क्या हुआ श्लोक? यावेळेला पंच बघा, पंचांची सुद्धा धडपड चालू आहे या बॉल पासून वाचण्यासाठी. क्या हुआ श्लोक हिमनानी? क्या हुआ? मॅन फ्रॉम बलुचिस्तान श्लोक हिमनानी. श्लोक हेमलानी, रोहित कांबळे ओपनिंग जोडीमध्ये आपण पाहतोय. श्लोक लुडबे यांचा थ्रो येतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा मात्र डेंजर झोनकडे धावत होते श्लोक. सध्या पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त होईल आणि पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या एक षटकार घेऊनही 10 धावा धावफलकावरती आहेत. क्या हुआ श्लोक? क्या हुआ श्लोक? पहिला बॉल षटकार आला, त्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर मागील 5 चेंडूमध्ये फक्त 4च धावा आल्यात. टोटल धावसंख्या झाली आहे डबल डिजिट मध्ये 10. लौकिक लौकिक द्या तिला की द्या तिला. जतीन लुडबे. हॅलो एव्हरीवन. बॉलर नेम. हॅलो एव्हरीवन. हॅलो एव्हरीवन. बॉलर नेम. बॉलर सामर्थ्य केरे सध्या मात्र आता बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्लोक हेमनानी डावकुरी आताचे बॅटर. सामर्थ्याचा पहिला बॉल यावेळेला पायावर जाऊन आदळलाय. लेगबाईच्या स्वरूपातली एक धाव घेण्याचा प्रयत्न इकडे केला गेलाय, पण बॅटकट सुद्धा होती. पंच आम्हाला तसं कळवत आहेत की बॅटकट सुद्धा आहे. बॅटची कडा घेत मात्र शूज वरती बॉल आदळला होता. रोहित कांबळे त्या ठिकाणी मात्र आता स्ट्राईकवर असतील. चांगला फटका खेळला पहिल्याच बॉलवरती, पण यावेळेला नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. नो प्लस 1 अशा 2 धावांची भर पडेल धावफलकावर. सामर्थ्य केरे एक युवा गोलंदाज. श्लोक लुडबे, अनेक असे आपण युवा खेळाडू पाहिले आज. संध्याकाळी मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्या सर्व गणेश लीला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मधल्या युवा खेळाडूंना म्हणजे 16 वर्षाखालील जे खेळाडू आहेत त्यांना सुद्धा खेळण्याची संधी या ठिकाणी दिली गेली आहे. हो हो हो, जबरदस्त फटका गॅप मध्ये. पुन्हा एकदा रोहित कांबळेच्या बॅट मधून येत आहेत 4 धावा. बाबू क्रेन सर्व्हिसेस चौकार येतोय. परत एकदा बॅकफुट वर जाऊन खेळलेला फटका, तिकडे मात्र आतमध्ये ढकललाय चेंडू. किती धावा धावून काढल्या जात आहेत बघूया. रनआउटची संधी आहे इथे मात्र. अजून एक ओव्हर थ्रो आणि अजून एक धाव घेण्याची संधी मात्र त्या ठिकाणी होती. काय चाललंय मैदानामध्ये? हसी के हंगामे, गमतीशीर खेळ चालू आहे. आणि पुन्हा एकदा मात्र दुपारच्या सत्रामध्ये मंडळाचे आधारस्तंभ परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्त सन्माननीय बबनजी तावडे साहेब, बीटी कंपनीचे सर्व त्यांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आपल्याला व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती असेल. एकच धाव या वेळेला बंटी मात्र त्या ठिकाणी होते क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 22. 22 धावांनंतर आणखीन एका सिंगलची भर पडेल. संत गतीने मात्र खेळ चालू आहे. पहिल्या 2 मॅचेस, त्यानंतर मग आपण लो स्कोरिंग मॅचेस होताना बघितल्या. एक मॅच जिथे आपण बघितलं की 30 रनचा पाठलाग करायचा होता. त्यानंतर मग एक मॅच आपण अशी पाहिली ज्याच्यामध्ये आपण जिंकायसाठी 42 धावांच्या पाठलागाचा खेळ पाहतोय. पॉवर प्लेचा षटक मात्र. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण जर पाहिलं तर 23 धावा झाल्यात पहिल्या 2 ओव्हर दरम्यान. तिसरी ओव्हर मात्र मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार. 5वा सामना सध्या प्रगतीपथावर आहे. पहिल्या 4 सामन्यांमध्ये अ गटातले सर्व संघ विजेते ठरले, तर पहिल्या 4 सामन्यांमध्ये ब गटातले सर्व संघ मॅच मध्ये पराभूत ठरलेत. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23.
पॉवर प्लेची ओव्हर आहे. पॉवर प्लेच्या ओव्हर दरम्यान मात्र एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, विकेट गमवायची नाहीये. जर तुम्ही विकेट गमावलं तर आहे तितक्याच धावा मिळतील, पण जर विकेट नाही गमावलात तर तुम्ही काढलेल्या धावांपेक्षा दुप्पट धावा स्कोर कार्ड वरती ऍड करून दिल्या जातील. डिस्काउंट ऑफर आहे, एक का डबल. ओल्ड इज गोल्ड. बंटी आमच्यासोबत आज मैदानावरती आहेत. तन्मय धुरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्यासोबत जुळले गेले, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद रोशन. श्लोक लुडबे. पहिला बॉल रोहित कांबळेसाठी मात्र या वेळेला बॉल जातोय तो लॉंगॉनच्या दिशेला, तिकडे मात्र फिल्डर आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट श्लोक हिमनानी आणि रोहित कांबळे यांच्यामध्ये. त्याचप्रमाणे चांगलं असं क्षेत्ररक्षण केलं प्रणय गवळी, मॅन फ्रॉम अलिबाग. प्रणय गवळी त्यांचं सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण जसं नुकतंच आपण पाहिलं. यावेळेला आडव्या बॅटने केलेला फटका, तिकडे मात्र थोडंसं मिसफिल्ड झालंय आणि बॉल मात्र काय चाललंय मैदानामध्ये. काही वेळेला कळत नाहीये क्रिकेटची स्पर्धा आहे की फुटबॉलची स्पर्धा आहे. बरोबर बोलला रोशन. पण अशी अजय पवार सरांचा आपण फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न पाहिला. खोलात टाकलेला बॉल पण मिडॉनच्या दिशेला फिल्डर आहेत, एकच धाव घेण्याची संधी मिळेल. एकेरी धावेसोबत मात्र हळूहळू धावसंख्या पुढे सरकते. ऍटलीस्ट 7 धावा जरी तुम्ही या 6 बॉलमध्ये जमवलात तर दुप्पट करून तुम्हाला 14-12 अशा धावा मिळू शकतील. एका वेळेला 13चे दुप्पट 26 झाले, एका वेळेला 15चे दुप्पट 30 झाले, एका वेळेला फक्त 3 आणि या वेळेला आणखीन एक चौकार. बाबूश क्रेन सर्व्हिस आलेला हा चौकार. आम्हाला खूप चांगलं स्पॉन्सरशिप केलंय बाबूश क्रेन सर्व्हिसेस. 4 चेंडू 10 धावा आलेत. विकेट घालवलं नाहीत तर डबल करून मिळतील. एक का डबल अशी ऑफर अजूनही चालू आहे. आणि रोशन बघायला गेलं तर पहिल्या मॅच मध्ये सुद्धा या दोन्ही फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी केली होती आणि त्याच फलंदाजीचं प्रदर्शन या सामन्यामध्ये देखील करताना. बरोबर आहे. आणि अशा बॅटिंगची गरज सुद्धा होती आरपी चॅम्पियन्सला. चांगलं असं क्षेत्ररक्षण सजवलंय जतीन लुडबे यांनी. सध्या आपण जर पाहिलं तर चालू असलेला सामना अ गटातून आपण जर पाहिलं तर श्रीमंत समर्थ आहे आणि ब गटातून आरपी चॅम्पियन्स आहे. रोहित या वेळेला हलक्यानं पुश करतोय आणि एक धाव घेऊन खुश राहतोय. सिंगल डबलने मात्र संघाच्या धावसंख्येच्या आकड्यात किती बदल पडणार आहे हे आपण पाहिलं. खूप सारी मिसफिल्ड पाहिली आपण या मॅच मध्ये. सेकंड इनिंग मध्ये जसं आपण बघतोय की जिथे आणि रोशन खेळ सांगायचं झालं तर या श्रीमंत समर्थ या संघामध्ये बघायला गेलं तर सगळं यंग जनरेशन खेळत आहे. बरोबर आहे. आणि 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. ही महागडी ओव्हर. आणि परंतु या यंग जनरेशन मध्ये ओल्ड इज गोल्ड प्रसन्न चव्हाण सगळ्या या लहान मुलांना घेऊन खेळतात आपल्या साथीला. आपलं मार्गदर्शन मात्र त्यांना देत आहेत. युवा पिढीला मात्र त्या ठिकाणी नक्कीच कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास, त्यांचं अनुभव सर्व काही मात्र शेअर करताना आपण बघतोय. चांगला खेळ रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. पाठलाग मात्र या ठिकाणी करायचं असताना या ओव्हरला मात्र आपण जर पाहिलं तर या ओव्हरमधून किती धावा आलेत हे आपल्याला सर्वप्रथम तर बघावं लागेल. 14 धावा आलेत. त्यामुळे 28 धावा या ओव्हरमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. आणि पहिल्या 2 ओव्हर दरम्यान आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या मला वाटतं या ठिकाणी जिंकलेली आहे टीम आरपी चॅम्पियन्स. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. हा स्पर्धेचा नियम जो तुम्हाला अवघ्या 3 ओव्हरमध्येच मॅच जिंकवून देऊ शकतो. आणि अशा पद्धतीने मात्र नॉट आउट 49 धावांचं हे टार्गेट लाला बशीर शेख अल हबीबी आओ कभी भी मॅन फ्रॉम बलुचिस्तान. अल हबीबी मैं नहीं जीतेगा कभी भी. पिशवी यायचे लग घेऊन आलेला रोहित लग घेऊन आलाय.